हॅलो फ्रेंड्स, गीता इंग्लिश क्लासमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आजच्या डेली सेशनला सुरुवात करूया. आय वॉज नॉट अवेअर ऑफ दिस इश्यू. मला या समस्येबद्दल माहिती नव्हती. दिस मॅटर नीड्स अटेन्शन. या विषयाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वी शुड डिस्कस दिस इन डिटेल. आपण यावर सविस्तर चर्चा करायला हवी. आय विल लुक इन टू इट पर्सनली. मी स्वतः याकडे लक्ष देईन. लेट मी क्लॅरिफाय वन थिंग. मला एक गोष्ट स्पष्ट करू द्या. देअर सीम्स टू बी अ मिसअंडरस्टँडिंग. इथं काहीतरी गैरसमज झाल्यासारखे वाटते. वी नीड अ प्रॅक्टिकल सोल्युशन. आपल्याला व्यवहार्य उपाय हवा आहे. दिस अप्रोच इज मोर इफेक्टिव्ह. ही पद्धत अधिक परिणामकारक आहे. आय कम्प्लिटली ॲग्री विथ युअर व्ह्यू. मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. आय पार्शली ॲग्री विथ दिस. मी याच्याशी अंशतः सहमत आहे. आय पार्शली ॲग्री विथ दिस. मी याच्याशी अंशतः सहमत आहे. लेट्स नॉट जम्प टू कन्क्लुजन्स. आपण लगेच निष्कर्ष काढू नयेत. लेट्स नॉट जम्प टू कन्क्लुजन्स. आपण लगेच निष्कर्ष काढू नयेत. फॅक्ट शुड बी व्हेरीफाईड. तथ्यांशी पडताळणी करायला हवी. दिस रिक्वायर्स केअरफुल हँडलिंग. हे काळजीपूर्वक हाताळावे लागेल. वी मस्ट अवॉइड अननेसेसरी आर्ग्युमेंट्स. आपण अनावश्यक वाद टाळले पाहिजेत. हेल्दी डिस्कशन लीड्स टू क्लॅरिटी. सुसंवादामुळे स्पष्टता येते. एव्हरीवन हॅज अ डिफरंट पर्स्पेक्टिव्ह. प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो. आय रिस्पेक्ट युअर पॉइंट ऑफ व्ह्यू. मी तुमच्या दृष्टिकोनाचा आदर करतो. लेट्स कन्सिडर ऑल ऑप्शन्स. चला सर्व पर्यायांचा विचार करूया. वी विल डिसाइड आफ्टर रिव्ह्यू. तपासणीनंतर आपण निर्णय घेऊ. दिस डिसिजन अफेक्ट्स एव्हरीवन. या निर्णयाचा सगळ्यावर परिणाम होतो. टाइम मॅनेजमेंट इज क्रुशियल हेअर. इथे वेळेचे व्यवस्थापन अत्यंत महत्वाचे आहे. टाइम मॅनेजमेंट इज क्रुशियल हेअर. इथे वेळेचे व्यवस्थापन अत्यंत महत्वाचे आहे. वी आर रनिंग आउट ऑफ टाइम. आपला वेळ संपत चालला आहे. लेट स्पीड अप द प्रोसेस. प्रक्रिया थोडी वेगवान करूया. क्वालिटी शुड नॉट बी कॉम्प्रोमाइज. गुणवत्तेशी तडजोड करू नये. बॅलन्स इज इम्पॉर्टंट इन एव्हरीथिंग. प्रत्येक गोष्टीत समतोल महत्वाचा असतो. दिस टास्क डिमांड्स कन्सिस्टन्सी. या कामासाठी सातत्य आवश्यक आहे. रिझल्ट डिपेंड ऑन अवर एफर्ट. परिणाम आपल्या प्रयत्नांवर अवलंबून असतात. हार्डवर्क इव्हेंच्युअली पेज ऑफ. मेहनतीचे फळ शेवटी मिळतेच. वी शुड लर्न फ्रॉम एक्सपिरियन्स. अनुभवातून आपण शिकले पाहिजे. वी शुड लर्न फ्रॉम एक्सपिरियन्स. आपण अनुभवातून शिकले पाहिजे. एक्सपिरियन्स बिल्ड कॉन्फिडन्स. अनुभवामुळे आत्मविश्वास वाढतो. एक्सपिरियन्स बिल्ड कॉन्फिडन्स. अनुभवामुळे आत्मविश्वास वाढतो. आय एम ट्राइंग टू इम्प्रूव्ह माय स्किल. मी माझी कौशल्ये सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. दिस इज आउटसाइड माय कम्फर्ट झोन. हे माझ्या सोयीच्या चौकटी बाहेर आहे. चॅलेंजेस हेल्प अस ग्रो. आव्हाने आपल्याला वाढायला मदत करतात. आय एम ओपन टू कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम. मी रचनात्मक टीकेसाठी तयार आहे. आय एम ओपन टू कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम. मी रचनात्मक टीकेसाठी तयार आहे. फीडबॅक हेल्प्स इन सेल्फ इम्प्रुव्हमेंट. अभिप्राय आत्मसुधारणेस मदत करतो. आय टेक रिस्पॉन्सिबिलिटी फॉर माय ऍक्शन्स. मी माझ्या कृतीची जबाबदारी घेतो. अकाउंटेबिलिटी बिल्ड्स ट्रस्ट. जबाबदारीमुळे विश्वास निर्माण होतो. ट्रस्ट इज बिल्ट ओव्हर टाइम. विश्वास हळूहळू तयार होतो. कन्सिस्टन्सी इज मोर इम्पॉर्टंट दॅन स्पीड. वेगापेक्षा सातत्य अधिक महत्वाचे आहे. स्मॉल स्टेप्स लीड टू बिग रिझल्ट. छोटे टप्पे मोठ्या यशाकडे घेऊन जातात किंवा मोठ्या यशाकडे नेतात. आय ट्राय टू स्टे काम इन टफ सिच्युएशन. कठीण परिस्थितीत मी शांत राहण्याचा प्रयत्न करतो. इमोशनल बॅलन्स इज नेसेसरी. भावनिक समतोल आवश्यक आहे. क्लिअर थिंकिंग लीड्स टू बेटर डिसिजन. स्पष्ट विचारामुळे चांगले निर्णय होतात. आय प्रेफर लॉंग टर्म बेनिफिट्स. मला दीर्घकालीन फायदे महत्वाचे वाटतात.
शॉर्टकट्स मे कॉज प्रॉब्लेम्स. शॉर्टकट्समुळे अडचणी येऊ शकतात. शॉर्टकट्स मे कॉज प्रॉब्लेम्स. शॉर्टकट्समुळे अडचणी येऊ शकतात. डुईंग थिंग्स राईट मॅटर्स. गोष्टी योग्य पद्धतीने करणे महत्वाचे आहे. आय बिलीव्ह इन स्टेडी प्रोग्रेस. मी सातत्यपूर्ण प्रगतीवर विश्वास ठेवतो. ग्रोथ रिक्वायर्स पेशन्स. वाढीसाठी संयम लागतो. सेल्फ डिसिप्लिन इम्प्रूव्ह लाईफ. आत्मशिस्त जीवन सुधारते. आय एम कमिटेड टू कंटिन्युअस लर्निंग. मी सतत शिकण्यास कटिबद्ध आहे. मित्रांनो, जर आपल्याला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसंच गीता इंग्लिश या चॅनलला सबस्क्राईब केल्यास सबस्क्राईब करा. थँक यू.